नमस्कार मित्रांनो. आज 15 जानेवारी आणि लपंडाव या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की आता कान्हाची आजी म्हणजे राजलक्ष्मी किर्लोस्कर त्यांच्या सुनेची म्हणजे कान्हाच्या आईची अवस्था बघून प्रण घेतात की सरकारची आता ही शेवटची पिढी असणार आहे आणि त्या असं पण प्रण घेतात की तेजस्विनी कामत म्हणजे या सरकारचं नाव आणि अस्तित्व कायमचं त्या उद्ध्वस्त करणार. त्याचबरोबर आता सखी आणि कान्हा जेव्हा बोलत असतात तेव्हा त्याला त्याच्या आजीचा म्हणजे त्याच्या माचा फोन येतो, राजलक्ष्मी किर्लोस्करचा. त्याचबरोबर आता खूप दिवसांनी आपल्याला गौतमचा चेहरा दाखवलाय सिरियलमध्ये. त्याचबरोबर आता या सरकारला कान्हाच्या आईचे भास होतात आणि कान्हाची आई तिला डोळ्यासमोर दिसू लागते. त्याचबरोबर आता कान्हाने सीसीटीव्ही फुटेजचं काय मॅनेज केलंय ते सुद्धा बघूया आपण आजच्या भागात. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या राजलक्ष्मी किर्लोस्कर ही भूमिका निभावणाऱ्या ज्या आजी आहेत त्या क्षिती जोग यांची आई आहे, ज्यांचं नाव उज्ज्वला जोग असं आहे. तर खूप छान अभिनय केला यांनी आणि लपंडाव या मालिकेमध्ये आता कान्हाची आजी सुद्धा शोभलाय. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे आजच्या भागात. त्यांनी खूप काही दाखवलं आज लपंडाव मध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्व रूम मध्ये कोणी नसतं म्हणून आता सखी त्या रूम मध्ये जाते आणि सीसीटीव्ही बघू लागते, ते फुटेज बघू लागते ज्यामध्ये आता तिला बाहेरूनच असं आलेली एक मोठी गाडी आणि कान्हा दिसतो. तितक्या तिथे किरण येतो आणि सखी म्हणते किरणला, किरण हे बघ, तो श्रीमंत माणूस मला सापडलाय, फक्त मला त्याचा चेहरा जो आहे ना तो नीट दिसत नाहीये. आता किरण सुद्धा नीट त्या फुटेज कडे बघू लागतो आणि बघा मित्रांनो काय होतं, थोड्याच वेळात त्या मॉनिटरमध्ये एम्प्टी असं दाखवण्यात येतं, म्हणजे समोरचं सीसीटीव्ही फुटेज आपल्या कानाने आधीच काढून घेतलं असतं म्हणून आता सखीला त्या समोरचं काहीच दिसत नाही. आणि आता सखी म्हणते, अरे हे काय, हे फुटेज तर इथेच संपलं आणि बाहेर सुद्धा त्या माणसाचा चेहरा नीट दिसलाच नाही. तर आता इकडे किरण मनातल्या मनात देवाचे आभार मानू लागतो आणि सखी रागातच आता तिथून निघून चालली जाते आणि किरण तिथेच उभा असतो आणि त्याला आता फ्लॅशबॅक आठवतो आणि किरण स्वतःला म्हणतो, कान्हा मानलं रे बॉस, तुला कमाल आहेस तू. आणि किरणला आता आठवतो की कान्हाने आधीच तो सीसीटीव्ही फुटेज काढून टाकला होता ज्याच्यात कान्हाचा चेहरा स्पष्ट दिसत होता. ते आधीच त्याने सगळं डिलीट केलेलं असतं आणि त्याच्या बाजूला तेव्हा किरण सुद्धा असतो आणि तो त्याला म्हणत सुद्धा असतो की या सगळ्यांची काय गरज आहे कान्हा, हे सगळं चेक करायला येणार तरी कोण आहे, कोणाला कळणार पण नाही. तर कान्हा तेव्हाच किरणला म्हणत असतो की नाही किरण, मला रिस्क नाही घ्यायची, मी त्या दोघी मायलेकींना चांगलंच ओळखतो, दोघे खूप हुशार आहेत, जगाच्या 2 पावलं पुढेच असतात, म्हणून मला कुठलाच धोका पत्करायचा नाहीये इथे, म्हणून मला कुठलाच पुरावा शिल्लक ठेवायचाच नाहीये. तर किरण म्हणत असतो, अरे मग पूर्णच फुटेज उडव ना. तर कान्हा म्हणतो किरणला, अरे वेळ आहेस का, जर मी सगळं फुटेज डिलीट केलं तर सखीला संशय येईल, म्हणून जे काही करायचं आहे ना जरा स्मार्टली करावं लागणार आहे. आता किरण सुद्धा कान्हाला तेव्हा म्हणतो व्हेरी स्मार्ट आणि हे सगळं आता प्रेझेंट मध्ये किरणला आठवतो की कान्हाने आधीच सोय केली असते कोणाला सीसीटीव्ही फुटेज दिसू नये म्हणून. पण आता काय होतं, किरण आता फोन लावत असतो कान्हाला पण कान्हाचा फोन स्विच ऑफ येत असतो. किरणला आता थोडी भीती वाटू लागते कारण सखी खूपच डेस्परेट असते त्या श्रीमंत माणसाला शोधण्यासाठी आणि किरण म्हणतो याचा फोन का स्विच ऑफ येतोय. आता सखीचा हा संशय कान्हाच्या खऱ्या ओळखीपर्यंत सखीला नेऊ नये म्हणजे मिळवलं. तर मित्रांनो इथे आता काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि ही आता सरकार जी असते ती खूप पागल झाली असते असं समजा, कारण ती खूप मोठा हातोडा घेऊन आता संजयचा पाय तोडणार आहे. तो हॅमर मोठ्याच्या मोठा एका हाताने ती ओढत आता संजयला म्हणते, या स्वार्थी जगात दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी तू स्वतःचा जीव का खर्च करतोयस. आणि हे बघून आता इकडे परशुच घाबरू लागतो, त्याच्या अंगाला काटे येत असतात हे सगळं बघून आणि त्याला वाटत असतं की आता हे बाई काय करणार आहे. आणि ही सरकार आता संजयला म्हणते, तुझ्या मालकाचं नाव मला सांगून टाक, मी तुला शेवटची संधी देतेय, बोल, तोंड उघड, कोण आहे तुझा मालक, कोणी मागवले होते पैसे तुझ्याकडून. तर संजय ऑलरेडी अदमुसा झाला असतो मार खाऊ खाऊ आणि सरकार आता तो हॅमर घेऊन इतका मोठाच्या मोठा हतोडा घेऊन त्याच्या समोर येऊन उभी राहते आणि त्याला म्हणते बोल. तर इकडे बिचारा परशुच घाबरतो आणि संजय समोर हात ठेवतो आणि म्हणतो, सरकार तो अर्ध मेला झालाय आधीच आणि याने तर त्याचा जीवच जाईल, प्लीज असं करू नका. तर आता परशु इकडे खूप घाबरला असतो पण आता सरकार त्याच्याकडे रागात बघते म्हणून तो बाजूला होऊन जातो. तर संजयचे डोळे सुद्धा नीट उघडत नसतात, तर तो अर्ध्या डोळ्यांनीच आता सरकारकडे बघू लागतो आणि सरकार ही परत विचारते, बोल, कोण आहे तुझा मालक, कोणासाठी काम करतोस तू. तर संजय काहीच बोलत नाही. तर शेवटी आता ही पिसाटलेली सरकार निर्णय घेते आणि तो हतोडा उचलते आणि परशु हे बघूनच घाबरू लागतो, डोळे फाडून तो बघत असतो आता ह्या सगळ्या दृश्याकडे. तर आता रागातच ही सरकार उचलते आणि तो हतोडा जोरात संजयच्या पायात मारते आणि संजय बिचारा खूप तडपतो आणि खूप जोरात असं ओरडतो, किंचाळतो. तर तिथे असणारे सगळेच मनस्विनीचे गुंड सुद्धा हे बघून खूप घाबरून जातात आणि डोळे लावून घेतात. तर मित्रांनो खूप खतरनाक सीन होता हा. आता संजय पूर्ण बेशुद्ध पडलाय हे सगळं झाल्यावर. आता त्याचा जीव गेलाय की काय हे आपल्याला नंतर समजेल.
आता त्यांनी इतकंच दाखवलंय की त्याचे डोळे संजयचे डोळे बंद झालेत. बापरे. तर इथे काय होतं मित्रांनो, सीन शिफ्ट होतो आणि सखीने पूर्ण एक ब्लॅकबोर्ड आणला असतो. ती घरी आली असते आणि तिने पूर्ण पॉइंट्स ठेवले असतात. आता सखी सुद्धा त्या श्रीमंत माणसाला ज्याने पैसे भरले आहेत त्याला वेड्यासारखी शोधत असते आणि ब्लॅकबोर्डवर तिने पूर्ण पॉइंट्स लिहून ठेवले असतात आणि ती त्या पॉइंट्सला बोलत म्हणते. पॉइंट 1, दाभाडे मावशींवर गोडीच झाडली गेली. पॉइंट 2, डॉक्टरांनी 10 लाखाचा खर्च सांगितला. आणि पॉइंट 3, साडकऱ्यांनी थोडे पैसे जमवलेत पण एका अनोळख्या व्यक्तीने, ते सुद्धा अनोळखी श्रीमंत माणसाने पैसे भरलेत. आणि सखी आता पॉइंट 4 लिहत असते. तर एका मित्रानं पॉइंट 4 असतो अनोळखी माणूस आणि समोर आता सखीने क्वेश्चन मार्क काढला असतो की हा कोण आहे. बघत राहा मित्रांनो, आता कान्हा आलाय घरी आणि सखी कान्हाला एक स्पेशल सरप्राईज देणार आहे त्याच्या बर्थडेसाठी, जे त्याच्या बर्थडेचं शेवटचं सरप्राईज असणार आहे. तर कान्हा आता घरी येतो आणि हे सगळं बघून त्याला आश्चर्यच वाटतं की सखी काहीतरी लिहितेय बोर्डवर आणि तो विचारतो सुद्धा. तो म्हणतो, सखी मॅडम तुम्ही इथे आहे, मग हॉस्पिटलमध्ये तिथे कोण आहे? दाभाडे मावशींकडे. तर सखी म्हणते तिथे सानप काकू थांबले आहेत. तर कान्हा म्हणतो, हे काय तुम्ही अभ्यास सुरू केलाय का तुमचा? तर कान्हा इथे थोडा थकला असतो. तर सखी म्हणते, नाही रे अभ्यास नाही, दाभाडे मावशींचं बिल जे आहे ना, ज्या माणसाने भरलं ना, मला त्या माणसाला शोधून काढायचंय. आता हे ऐकून कान्हाला परत शॉक बसतो. कान्हाला वाटतं की अजून सखीचं हे पुराण सुरूच आहे, तिचा शोध सुरूच आहे. आणि तो आता सखीला म्हणतो, तर तुम्ही कसं शोधणार आहे? तर सखी म्हणते, काही नाही, फक्त मला असे डॉट्स जोडायचे आहे. तो माणूस कुठून आला, त्याने पैसे भरले, मग त्याचं बिल असेल, रिसिप्ट असेल, त्याची कॉपी असेल. आणि हो, तो बाहेर पडताना कुठे ना कुठे हॉस्पिटलच्या बाहेर CCTV असेल, त्याच्या गाडीचा नंबर, टोल प्लाझा, अशा अनेक गोष्टी आहेत कान्हा. तर कान्हा बिचारा आता गपचूप हे सगळं ऐकून घेतो. सखी म्हणते, तो माणूस मला नक्की सापडेल आणि त्या माणसाला शोधल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही आता. तर मित्रांनो, मला तर समजतच नाही की सखी का त्या माणसाच्या इतकी मागे लागली आहे, त्याला शोधण्याच्या मागे लागली आहे. आणि तसं कान्हा म्हणतो सुद्धा सखीला, पण तुम्ही काय करताय हे सगळं? ते म्हणतात ना, आम खाओ गुटलिया मत गिनो, तसं करूया ना आपण, जाऊ द्या. आता पुढे सखी कान्हाकडे बघू लागते आणि ऐकू लागते तो काय म्हणतोय ते. कान्हा म्हणतो, हे बघा, आपल्यासाठी काय महत्वाचं होतं, दाभाडे मावशींचा जीव वाचवणं. तो भला माणूस आला आणि मदत करून निघून गेला आणि आपण बसलो विचार करत. नाही म्हणजे शोधण्यात काय पॉइंट आहे ना? तर सखी म्हणते कान्हाला, तिचा पॉइंट ऑफ व्ह्यू ती त्याला सांगू लागते की हो रे, त्यांनी मदत केलं हे चांगलंच आहे, पण मग तो असा गायब का झाला आणि आपल्या समोर का नाही येत आहे तो? आणि आपण जर त्याला शोधलं, त्याला भेटलो, तर काय होणार आहे इतकं? उलट आपण सगळे मिळून त्याला थँक्यू म्हणू ना. तर आता बिचारा कान्हाला काही समजतच नाही सखीला कसं समजवायचं ते. तर सखी म्हणते कान्हाला, तू एक काम कर, तू आता पुढच्या घटना लिही या ब्लॅकबोर्डवर. आणि सखी कान्हाला चॉक देते आणि सांगते, पुढे असं लिही आता याच्यावर. आणि पुढे आता कान्हाला तर याची काही कल्पना नसते, कारण त्याचा फोन स्विच ऑफ येत असतो. किरण त्याला सांगण्याचा प्रयत्न केला असतो किरणने फोन लावायचा, पण आता कान्हाचा फोन स्विच ऑफ असतो म्हणून त्याला माहिती नसतं हे सगळं. आणि सखी आता कान्हाला चॉक देऊन त्याला लिहायला लावते आणि सांगते, बघ कान्हा, मी सर्व रूममध्ये गेले आणि मी फुटेज चेक केलं, कळणारच होतं की तो माणूस कोण आहे, पण त्याचा चेहरा मला दिसलाच नाही. आता कान्हा तर आधी घाबरतोच हे ऐकून. कान्हाला वाटत असतं की सखीला माहिती पडलं की काय. आणि कान्हा आता उभाच असतो आणि सखीकडे बघत राहतो. तर सखी म्हणते कान्हाला, अरे काय झालं, लिही ना. तर कान्हा आता चॉक फेकून देतो तिथेच आणि तो चिडतच आता सखीला म्हणतो, काय चाललंय हे, मला ना कळतच नाहीये, आजचा दिवस साजरा करायचा होता की हा असा वाईट जायचा होता. तर कान्हा मुद्दाम आता इथे सखीला डायव्हर्ट करत असतो. कान्हा म्हणतो सखीला, ते म्हणतात ना, काहींच्या जीवनात आनंद नसतोच, ते हेच असावं. तर आता सखीला सुद्धा थोडं वाईट वाटतं. ती भरकटते आणि ती कान्हाजवळ येते आणि म्हणते, कान्हा नको ना इतका वाईट वाटून घेऊस. आणि बघा मित्रांनो, आता सखी कान्हाला आईस्क्रीम खायला नेणार आहे बाहेर. तर आता इथे कान्हा तर थोडा भाव खातो पहिले आणि म्हणतो, जाऊ द्या, आता काय झालं सगळं, रात्र तर झालीच आहे ना. तर आता सखी म्हणते, काय झालं? सखी आता फोन चेक करते आणि कान्हाला म्हणते, अजून दिवस संपला नाहीये, 12 वाजायला 15 मिनिटं बाकी आहे. तर कान्हा म्हणतो, मग काय? तर सखी चक्क कान्हाचा हात पकडते, ओळते आणि म्हणते, चल माझ्या बरोबर. कान्हा म्हणतो, कुठे? सखी काही सांगत नाही त्याला सध्याच आणि म्हणते, चल ना, सांगते मी. तर आता चाळीच्या खाली म्हणजे त्यांच्या रूमच्या खाली वगैरे येतात हे दोघं जण, रस्त्यावर येतात ऑलमोस्ट. आणि कान्हा तिला सतत विचारतो, सांगा ना कुठे नेताय तुम्ही? तर सखी काहीच सांगत नाही. सखीला कान्हाला एक मोठंसं छानसं सरप्राईज द्यायचं असतं. कान्हा म्हणतो सखीला, बरं मला सांगा, कुठे बाहेर जायचं आहे का, म्हणजे मी गाडी काढतो ना. तर सखी म्हणते, त्याची काहीच गरज नाही आहे. आणि बघा मित्रांनो, आता सखी काय करते, सखी चक्क आता शिट्टी वाजवायला शिकली आहे. सखी शिट्टी वाजवते आणि तितक्यात तिथे आता रिक्षा येते. आणि कान्हाला आता आश्चर्यच वाटतं हे सगळं बघून. तो सखीकडे एकदम आश्चर्याने बघतो आणि सखी सुद्धा अशी हसते एकदम छोट्या लेकरासारखी. आणि ती आता कान्हाला खूप मस्त ट्रीटमेंट देत असते. ती कान्हाला म्हणते, पहिले आप. ती कान्हाला आता प्रिन्स ट्रीटमेंट देत असते. तर कान्हा म्हणतो, हे सगळं काहीतरी भलतंच आहे.
तर सखी आता कानाचा हात पकडते आणि म्हणते भलतंच आहे का, चल बस लवकर. आणि सखी कानाला म्हणते ऑटोमध्ये बसल्यावर तू आता डोळे बंद कर आधी. तर काना म्हणतो डोळे का बंद करायचे आता. आणि यांची परत लुटूपुटूचे भांडणं सुरू होतात आपल्या टॉम अँड जेरीची आणि हे जातात कुठेतरी. आणि मग आपल्याला समजतं की सखीने कान्हाला आईस्क्रीम खाण्यासाठी आणलं असतं आणि कान्हा आता ऐकतो आणि त्याने खरंच डोळे बंद केले असतात. तो सखीला म्हणतो आता तरी उघडू का मी डोळे. सखी म्हणते अजिबात नाही. त्यानंतर आता सखी कानाला उतरवते गाडीतून स्वतःच आणि कानाचे डोळे बंदच असतात. तर आता सखी म्हणते तुझे डोळे बंद आहे ना नक्की. तर कान्हा म्हणतो हो ना, बघा तुम्ही. आणि हो तुम्ही आधी सांगा मला काय प्लॅन आहे तुमचा. तर ऑटो निघून गेला असतो, तोच ऑटो असतो, तो त्याच्या मागे लिहिलं असतं लग्नानंतर होईलच प्रेम. आणि बघा मित्रांनो, आता कान्हा म्हणतो सखीला त्याचे डोळे बंदच असताना मला किडनॅप वगैरे करायचा प्लॅन तर नाही आहे ना तुमचा. नाही असेल तर मी आताच क्लिअर करतो म्हणा की माझ्या वतीने तुम्हाला कोणीच पैसे देणार नाहीये. तर सखी म्हणते आता कान्हाला चुप बस, मला तुला किडनॅप वगैरे करण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. आणि सखी आता कान्हाला डायरेक्ट करते आणि त्याला घेऊन जाते आणि म्हणते चल इकडे ये. तर त्या आईस्क्रीम शॉप समोर एक बेंच ठेवला असतो. सखी त्याला तिथे बसवते कान्हाला आणि म्हणते तुला सगळं कळेल, तू आधी बस इथे. तर कान्हा म्हणतो आता तरी उघडू का मी डोळे. तर सखी म्हणते अजिबात नाही. तर आता कान्हा म्हणतो अरे मला कुठे आणलं सांगा तरी. तर सखी म्हणते तुला सगळं सांगते. आणि बघा मित्रांनो, आता सखी काय करते, सखी त्या आईस्क्रीमवाल्यांना हळूच आवाजात आईस्क्रीम ऑर्डर करते ती आणि परत मागे वळून सुद्धा बघते की कान्हाने नीट डोळे बंद केले की नाही म्हणून. तर कान्हा आता सखी दिसत नाही म्हणजे सखीचा आवाज सुद्धा येत नाही म्हणून तो बोलतो सखी मॅडम. तर सखी म्हणते थांब, डोळे बंद ठेव. कान्हा 2-3 आवाज देतो सखीला. सखी म्हणते अरे मी इथेच आहे. आणि त्यानंतर आता सखीची ऑर्डर येते आईस्क्रीमची आणि ते आईस्क्रीम घेऊन आता सखी कान्हासमोर आणते आणि त्याला म्हणते आता उघड डोळे. तर तिथे आता काही गरीब मुलं सुद्धा असतात लहान लहान, ते हे सगळं बघत असतात. तर त्यानंतर मित्रांनो काय होतं, सखी आता एकदम कान्हाला सरप्राईज देते तर आणि म्हणते डोळे उघड. तर आता कान्हा डोळे उघडतो आणि इकडे तिकडे बघतो. कान्हा म्हणतो बापरे काय हे. तर सखी ते आईस्क्रीम समोर ठेवत कान्हाला म्हणते हॅपी बर्थडे कान्हा. आणि त्यानंतर ते लहान गरीब मुलं सुद्धा हॅपी बर्थडे दादा असं एका स्वरात म्हणतात. तर हे बघून सखी आणि कान्हाला आनंद होतो आणि ते हसू लागतात. आणि हे सरप्राईज बघून कान्हाला खूप आश्चर्य होतं आणि त्याला खूप छान वाटत असतं. तर आता सखी म्हणते तर लहान मुलांना बच्चा कंपनी तुम्ही आईस्क्रीम खाणार का. तर सगळे हो म्हणतात. तर सखीने कान्हासाठी आणलेली आईस्क्रीम ती बेंचवर ठेवते आणि त्या सगळ्या लहान मुलांना, ते 3-4 मुलं असतात त्यांना आईस्क्रीम देते. आणि हे सगळं आता कान्हा दुरूनच बघत असतो आणि कान्हाला एकदम फ्लॅशबॅक होतो आणि आठवतं की त्याने सुद्धा असंच केलं होतं जेव्हा सखीने त्याला आईस्क्रीमची ऑर्डर दिली होती 8 वेगवेगळ्या फ्लेवर्सची. आणि कान्हाला इथेच आता वाटत असतं की सखी सुद्धा त्याच्यासारखीच आहे, अगदी सेम. तर आता हे सगळे लहान मुलं सखीला थँक्यू म्हणतात आणि बेंचवर जाऊन आईस्क्रीम खाऊ लागतात. त्यानंतर आता सखी येते आणि कान्हाला त्याच्यासाठी जी तिने आईस्क्रीम घेतली असते आधी ती देते. आणि सखी आता कान्हाला म्हणते चल तर केक कटिंग कर, म्हणजे असं ती आईस्क्रीमलाच म्हणते. तर कान्हा सुद्धा आता हसतो आणि आईस्क्रीम अशी तो केक सारखी कट करतो. आणि सखी त्यातला आता एक बाईट घेते आईस्क्रीम मधला आणि ती कान्हाला चारते आणि हॅपी बर्थडे कान्हा असं म्हणते. आणि कान्हाला सुद्धा खूप कान्हा खुश असतो. कान्हा म्हणतो सखीला थँक्यू सो मच, तुमच्यामुळे आज माझा वाढदिवस असा इतका छान आणि स्पेशल झालाय. मी माझा हा वाढदिवस आयुष्यभर लक्षात ठेवेन. तर सखी म्हणते कान्हाला इट्स ओके इट्स ओके, इतकं कौतुक करायची गरज नाहीये. आणि मग सखी कान्हाजवळ जाते आणि हळूच आवाजात म्हणते हा तुला जर कौतुक करायचंच असेल माझं आणखी तर करू शकतो. तर आता सखी आणि कान्हा हसतात आणि खूप छान टाइम स्पेंड करत असतात. त्यानंतर आता सखी आणि कान्हा एकत्र आईस्क्रीम खातात. त्यानंतर आता दोघेही एकमेकांकडे बघू लागतात खूप प्रेमाने आणि कान्हा तर खूप प्रेमाने सखीकडे बघू लागतो आईस्क्रीम खाता खाताच. आणि बॅकग्राऊंडमध्ये छानसं रोमॅन्टिक गाणं प्ले होतं, तू ही रे माझा मितवाचं. आणि अशा प्रकारे खूप छानपैकी दोघेही कान्हाचा वाढदिवस असं सेलिब्रेट करतात आईस्क्रीम खात खात आणि एकमेकांकडे प्रेमाने बघत. तर इथे काय होतं मित्रांनो, आता दुसरा दिवस उगवला आहे आणि आपल्याला आता गौतम दाखवलाय. गौतम आता डायनिंगवर येऊन बसतो आणि तिथे आता त्याची मुलगी असते कुल्फी, ती काहीतरी ग्रीटिंग कार्ड बनवत असते दाभाडे मावशींसाठी. आणि तसं कुल्फी दाखवते सुद्धा गौतमला. त्या ग्रीटिंग कार्डकडे बघत आता गौतम म्हणतो अरे वा खूप छान. आणि गौतम म्हणतो आधी खाऊन घे मग हे बाकीचं काम कर. तर कुल्फी म्हणते अरे बाबा थोडंच राहिलं. तर गौतम म्हणतो नाही आधी खाऊन घे तू मग कर बाकीचं. तर कुल्फी म्हणते बरं ठीक आहे. तितक्यात काय होतं, गौतमला सखीची आठवण येते आणि गौतम सखीला फोन करतो. तर सखी काहीतरी चहा वगैरे बनवत असते. तर आता फोन उचलल्यावर आता गौतम दाभाडे मावशींची तब्येत विचारतो सखीला आणि सखी सांगते की त्या आता आउट ऑफ डेंजर आहे आणि आम्ही आजच त्यांना घरी सुद्धा आणणार आहोत. तर गौतम म्हणतो नशीब देव पावलाच म्हणायचा. पण बबडू तुझं कौतुक करायला पाहिजे, ज्या धाडसाने तू ही परिस्थिती सांभाळली आहेस ना, खूप ग्रेट. आणि तितक्यात तिथे आता ही मनस्विनी ही सरकार येते आणि सगळं ऐकत असते. तर गौतम म्हणत असतो सखीला आणि ऐक तिकडे चाडीत किंवा तुला काही मदत लागली तर मला सांग, तुझा काका आहे इथे. तर सखी म्हणते हो काका नक्की सांगेल.
तू काळजी करू नको, इथे सगळेच आहेत. तर त्यानंतर हे सरकार जी असते ती सगळं ऐकत असते. आणि बघा मित्रांनो, आता ही काय करणार आहे. तर फोनवर बोलून झालं असतं तर गौतम फोन ठेवून देतो. तर ही सरकार असं दाखवत नाही की तिने ऐकलंय म्हणून, आणि त्यानंतर ती समोर येते. तर ती समोर आल्याबरोबर आता गौतम उभा राहतो आणि तो कुल्फीला त्याच्या जवळ घेतो. त्याला सतत भीती वाटतच असते, आता कुल्फीला काही करेल का ही सरकार याची. तर आल्याबरोबर ही मनस्विनी म्हणजे ही सरकार म्हणते गौतमला, अरे वा दाभाडे, वाचले की काय. तर आता ही बिचारी कुल्फी घाबरतच सांगते की हो, सखी दीदीचा फोन होता. ती म्हणाली की दाभाडे मावशी आता ठीक आहे, त्यामुळे मी त्यांच्यासाठी हे ग्रीटिंग कार्ड बनवत आहे. बिचारी घाबरतच सगळं बोलत असते. तर आता ही बघा काय करते, ही सरकार ते ग्रीटिंग कार्ड आपल्या हाती घेते आणि ते वाचत म्हणते त्याच्यावरचं लिहिलेलं गेट वेल सून. तर आता गौतम त्या सरकारकडे बघतो आणि त्याच्या मनात भीती असतेच की ही बाई आता काय करेल म्हणून. तर बघा मित्रांनो, आता काय होतं, ही सरकार म्हणते कुल्फीला, मस्त आहे ग ग्रीटिंग कार्ड. आणि त्यानंतर ती तिथे ठेवलेली एक सीझर आपल्या हाती घेते आणि म्हणते, काय आहे ना कुल्फी, पण विश आपण आपल्या माणसांसाठी करायचं असतं, जवळच्या माणसांसाठी. आणि ती दाभाडे आपली कोणीच लागत नाही असं म्हणत त्या बिचारा लहान मुलीला सुद्धा ही सोडत नाही आणि ते ग्रीटिंग कार्ड फाडून टाकते. आणि ही मनस्विनी म्हणजे ही सरकार म्हणते त्या कुल्फीला, कोणीच नाही लागत ती आपली दाभाडे, ना रिलेटिव्ह, ना नातेवाईक, ना फ्रेंड, कोणीच नाही. आणि हसतच ती पूर्ण ग्रीटिंग कार्ड फाडून टाकते आणि त्या ग्रीटिंग कार्डची ती बंदूक बनवते. आता बिचाऱ्या कुल्फीला खूप वाईट वाटत असतं, तिने एवढ्या प्रेमाने बनवलेलं ग्रीटिंग कार्ड तिने फाडून टाकलं असतं. आणि त्यानंतर आता ही सरकार अशी बोलावते, कुल्फीला इशारा करते. तर गौतम कुल्फीला आपल्या जवळ घेतो आणि तिला प्रोटेक्ट करतो. तरी ही सरकार तिला बोलावते आणि म्हणते ये. तर आता कसा तरी गौतम तिला जवळ पाठवतो या सरकारच्या. आणि बघा ही काय करते, ही गाल ओढते कुल्फीचा आणि म्हणते, किती गोड आहेस तू, अगं गुणी बापाची गुणी लेक आहेस तू, तुला लोकांची किती काळजी आहे. आणि बघा मित्रांनो, आता ही सरकार गौतमला इथे टोमणा मारते कुल्फीकडे बघत आणि म्हणते, सखीला आणि त्या चाडकरांना. आणि ती आता गौतमकडे बघते त्यानंतर आणि म्हणते, जर तू मदत केलीस तर तुझ्या या लाडक्या लेखीला मी कायमचं हॉस्टेलला पाठवेल. आणि तिने जे काही बंदूक बनवली असते कागदाची, त्या ग्रीटिंग कार्डची, ते बंदूक ती आता कुल्फी समोर ठेवते आणि गौतमला घाबरवू लागते. तर आता गौतमला सुद्धा तो व्हिडिओ आठवतो आणि गौतम घाबरू लागतो एकदम, जेव्हा तिने खरी बंदूक कुल्फीच्या डोक्यावर ठेवली होती. आणि मित्रांनो, आजचा भाग तर इथेच संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की हे सरकार काहीतरी परशू करतो म्हणून त्याच्या थोबाडीत मारते. आणि त्यानंतर राजलक्ष्मी म्हणजे कानाची आजी त्याच्या आईला जवळ घेते, कानाच्या आईला, आणि म्हणते, नाही त्या सरकारच्या पिढीला उद्ध्वस्त केलं, तिचं नाव मिटवून टाकलं तर राजलक्ष्मी किर्लोस्कर नाव नाही लावणार. आणि असं त्या प्रण घेतात. आणि इकडे या सरकारला भास होत असतात, तिला आवाज ऐकू येत असतात रडण्याचे. आणि दुसरीकडे आपण पाहणार आहोत की कानाचा फोन वाजतो आणि त्यावर मा असं लिहून असतो, तो त्याच्या आजीचा फोन असतो. आणि सखी आता हे बघून घेते आणि काना आता घाबरतच सखीकडे बघतो. तर मित्रांनो, बघूया काय होणार आहे येणाऱ्या भागात. तुम्हाला आजचा भाग आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि छान छान कमेंट्स नेहमीप्रमाणे करत राहा. आपला एपिसोड शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.